गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज गणेश चतुर्थी आहे, याकरता आपण गणपती बाप्पांसाठी खास बदामाचा हलवा बनवणार आहे। तर चला बघूया आपण बदामाचा हलवा कशा प्रकारे बनवतो। इथे मी रात्री भिजवून ठेवलेले बदाम त्याचे साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण याला मिक्सरमध्ये थोडंसं दूध टाकून बारीक करून घेणार आहे। इथं मी दूध टाकत आहे, लई दूध नाही टाकायचं, थोडंसं ग्राइंड होण्यापुरतं दूध टाकायचं आणि आपण आता याला बारीक करून घेऊ। आपण छानसं असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्याची आणि आता आपण हे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी पॅनमध्ये घेतलेलं आणि मी हे तूप टाकत आहे। ठीक आहे, आणि ह्याला चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। काही लोक यामध्ये फ्राय करताना रवा पण टाकतात, पण आपण उपवासासाठी बनवत आहे, खास गणपती बाप्पासाठी बनवत आहे, त्यामुळे यामध्ये आपण रवा नाही टाकणार। जर तुम्ही इतर कोणत्या दिवशी बनवत असाल तर त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार जर आपल्याला वाटलं तर आपण थोडासा असं रवा टाकू शकता। मी तर रवा नाही टाकत आहे कारण की आज आपला उपवास आहे, त्यामुळं त्याला असं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। यामध्ये मी दूध आणि केसर टाकलेले, जेणेकरून छानसा असा केसरचा वास पण येईल आपल्या हलव्याला आणि असं छानसा असा येल्लोश कलर येईल। ठीक आहे, गरम दुधामध्ये मी केसर टाकून त्याचं जे मिश्रण तयार होणार आहे ते आपण हलव्यामध्ये टाकणार आहे। इथं बघा आपला हलवा फ्राय होत आहे, चांगल्या प्रकारे असं फ्राय करून घ्यायचं। फ्राय झालेले आहे ना, आपण हे केसर दूध केलेलं हे आपण यामध्ये टाकणार आहे। ठीक आहे, आणि याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण। असं मिक्स करून घेणार आहे। त्याचं पूर्ण दूध आटल्यानंतर आपल्याला साखर यामध्ये टाकायचं, चांगल्या प्रकारे असं मिक्स करून। आणि हा आपला छानसा असा गणपती बाप्पासाठी भोग तयार झालेला आहे। मस्त असं स्मेल देखील येत आहे। बघूया बाप्पा आपल्यावर खुश होतात ते का। चला तर आपण आता गणपती बाप्पासाठी नैवेद्य काढू। बघा हे चांगल्या प्रकारे दूध आटलेलं आहे। आता यामध्ये आपण साखर टाकणार आहे। ठीक आहे, तुम्हाला कशा प्रकारे गोड लागते त्याप्रमाणे आपण साखर टाकून घेऊया। ठीक आहे, साखर पाणी सोडते, त्यामुळे त्यानंतर देखील आपल्याला थोडं फ्राय करावं लागणार आहे। चांगल्या प्रकारे साखर अशी मिक्स करायची। हे आमचं असं छोटंसं असं मंदिर आणि आपण आता गणपती बाप्पासाठी हा प्रसाद ठेवूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय गणेश।